सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी चालू आहे आणि त्याच्या ज्या पद्धतीनं बातम्या मराठी पत्रकारांनी विशेषतः दिल्या त्याच्यातून आपल्या पत्रकारितेचं कसं वस्त्रहरण झालं हे समोर दिसून येत आहे. या पत्रकारांचं दुर्दैव असं या लिब्रांडो HMV पत्रकारांचं की ह्यांना कळत नाही आहे की म्हणजे सोशल मीडियामध्ये सगळ्याच्या सगळी सुनावणी लाईव्ह स्वतंत्र व्यवस्थित शब्द न शब्द सर्वसामान्य लोकांना ऐकता येते. आम्ही परत एक मुद्दा या सोशल मीडियाच्या संदर्भात अगदी आधीपासून सांगतो आहोत की सोशल मीडिया ही सर्वसामान्य प्रेक्षकांच्या, दर्शकांच्या, श्रोत्यांच्या हातातलं अतिशय प्रभावी असा हत्यार आहे. आम्ही मनानं एखादी गोष्ट सांगतोय, आम्हाला काही फार शहाणपणा आहे म्हणून तुम्ही ऐकून घेता असं नव्हे. तुम्ही जी प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट असती, तुम्ही जे तुमच्या आकलनात आलेलं असतं त्याच्या संदर्भात त्या अनुषंगानं जर आम्ही काही मांडलं तरच तुम्ही ऐकता, अन्यथा तुम्ही ऐकत नाही, पाहत नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी चालू होती ती सर्वसामान्य लोक बघतायत, त्यांना ते नीट स्पष्टपणे कळत आहे. त्याच्यातल्या ज्यांना थोडेफार कायद्याची परिभाषा कळते आणि त्यांना ते थोडंसं चिवटपणे ते ऐकत बसावं लागतं, एवढंच. बाकीचे लोक त्याच्यातला काही भाग बघतात आणि नंतर स्वतंत्रपणे त्या अनुषंगानं ते काय थोडंसं उलगडून सांगणारं जर कोणी बोललं आमच्यासारखं तर ऐकतात. आम्ही मनानं त्या जर बातम्या ट्विस्ट केल्या तर तुम्ही ते ऐकणार नाहीत. नेमकं हेच मराठी पत्रकारांच्या लक्षात येत नाही आहे किंवा हे सगळे सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदेंच्या बाबतीतला जो मुद्दा आम्ही उपस्थित केला की सर्वोच्च न्यायालयात त्यांचा पोपट झाला, हे मी म्हणत नाही आहे. प्रत्यक्षात ते उभं राहिले आणि सरन्यायाधीशांनी त्यांना 1 मिनिटात खाली बसवलं. त्याच्यानंतरही हे खोटारडेपणा असं करत राहिले की आम्हाला 14 तारखेला म्हणजे परवा ह्यांना संधी देणार होते आणि हे त्यांचं म्हणणं मांडणार होते. वस्तुतः असं काहीच नव्हतं. तुम्हाला जी बाजू घ्यायची आहे ती कोणाची एकाची बाजू सांगा म्हणलं. तुम्ही कपिल सिब्बलांचं नाव घेतलं. कपिल सिब्बलांचं नाव घेतल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्यापाशी तुम्हाला काय म्हणायचे ते लेखी स्वरूपात द्या, त्यांच्या मांडणीमध्ये ते येईल. संपून गेला विषय. आता परत म्हणजे हे सगळं सर्वसामान्य लोक बघतायत. हे काही मी सांगतोय मनानं असं नाही. आता ही जेव्हा राज्यपालांचे वकील तुषार मेहता जेव्हा ते त्यांची मांडणी करत होते आणि सरन्यायाधीश त्यांना काही प्रश्न विचारत होते, इतक्या भडक बातम्या की राज्यपालांच्या हेतूवरती संशय, राज्यपालांना म्हणजे त्यांच्या वकिलांना कसं झापलं, त्यांच्या वकिलाला कसा फटका बसला, अशाच बातम्या सुरू केल्या. प्रत्यक्षात तुषार मेहता जे राज्यपालांचे वकील आहे, सॉलिसिटर जनरल आहेत, ते शांतपणे एक मुद्दा मांडतायत. त्यांनी मांडायच्या आधीच काही शंका सरन्यायाधीशांनी उपस्थित केल्या आणि हे पण सांगितलं की तुम्ही नंतर तुमच्यामध्ये सांगताल आमच्या काय शंका आहेत त्या फक्त आम्ही समोर ठेवतो आहोत. राज्यपाल हे एखाद्या पक्षाची बाजू घेत आहेत का, राज्यपाल काही पूर्वग्रह दूषितेनं वागतायत का, असं ते शांतपणे आम्हाला हे मुद्दे स्पष्ट करून घ्यायचे असं ते विचारतायत. अजूनही ते यूट्यूबवरती उपलब्ध आहे, तुम्ही कोणी ते जाऊन बघा. पण ह्या पत्रकारांनी बातम्या अशा पद्धतीने दिल्या किंवा तुम्ही एक सरळ साधी गोष्ट बघा. अजूनही हे सगळा खटला चालू असताना जेव्हा हे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे वकील जेव्हा बोलत होते, कपिल सिब्बल असो किंवा अभिषेक मनू सिंघवी असो, यांच्या बातम्या अतिशय भडक पद्धतीने मांडल्या गेल्या. याच्या नेमकं उलट जेव्हा हरीश साळवे, त्याच्यानंतर महेश जेठमलानी, त्याच्यानंतर नरेश किशन कौल आणि आता सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, हे 1-2 नाही 4 आणि मनिंदर सिंग, 4 वकिलांनी जेव्हा शिंदे गटाच्या बाजूनं म्हणा किंवा राज्यपालाच्या बाजूनं, शिंदे गटाची बाजू असं म्हणायची काही कारण नाही, राज्यपालाच्या बाजूनं शांतपणे त्यांनी काही आर्ग्युमेंट केले आणि त्याच्या बातम्या हे करायला तयार नाहीत. ते जे मुद्दे शांतपणे त्यांनी उपस्थित केले, ठळकपणे समोर आलेला पहिला मुद्दा जो असा होता की उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला. वस्तुतः प्रत्यक्षामध्ये तुम्ही त्यांना सांगितलं असं होतं की तुम्ही त्या विधानसभेला सामोरं जा, फ्लोअर टेस्ट, म्हणजे तुमच्या मागं बहुमत आहे हे सिद्ध करा. आजही तुषार मेहता जेव्हा राज्यपालांची बाजू समोर मांडायला लागलेत त्यावेळेस सरन्यायाधीशांनी प्रश्न हा विचारला की तुम्ही एक प्रकारे सरकार पाडण्यासाठी मदत करताय का. मग तेव्हा त्यांनी बाकीचे हवाले देऊन शांतपणे सांगितलं की राज्यपालाचे अधिकार मर्यादित आहेत. कुठलंही सरकार तोपर्यंत सत्तेवरती आहे जोपर्यंत त्याच्या पाठीमागं बहुमत आहे. जेव्हा कुठल्याही कारणाने एनी रिझन असा शब्द आहे, हा सर्वोच्च न्यायालयातल्या मागच्या निकालाचा संदर्भ तुषार मेहतांनी दिलेला होता. फॉर एनी रिझन, कुठल्याही कारणानं राज्यपालांना अशी शंका वाटली की आहे त्या सध्याच्या राज्यावरच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावलेलं आहे, तर तो त्यांना
प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध करायला सांगू शकतो, याच्यामध्ये काहीही गैर नाही. लक्षात घ्या, त्यांचा राजीनामा मागितलेला नाहीये, तुम्ही बहुमत गमावलं असा आरोप केलेला नाहीये, दुसऱ्याला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलेलं नाहीये. हे सगळे मुद्दे सिद्ध झाले असताना, शांतपणे ते मांडत असताना सर्वोच्च म्हणजे सरन्यायाधीश आणि त्यांच्यामधली ती चर्चा आहे, हे सगळ्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. आणि ही बातम्या अशा करतायत की फटकारले, त्यांच्या शंका व्यक्त केली, राज्यपाल कसे भाजपच्या बाजूने झुकलेले होते. म्हणजे हे काय चालू काय, या पत्रकारांना सांगायचं काय आहे? त्या ठिकाणी अतिशय शांतपणे ही सगळी चर्चा चालू आहे. तुम्ही राजीनामा दिलेला आहे, जागा रिकामी करून ठेवलेली आहे तुम्ही, म्हणून दुसऱ्यांनी जेव्हा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पक्षामध्ये 3 वर्ष जे सत्ताधारी होते त्यांच्यामध्ये अचानक असं काय घडलं आणि ही घटस्फोटाची वेळ का आली, असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा तुषार मेहतांनी शांतपणे सांगितलं की हा मुद्दा राज्यपालाच्या कक्षेमध्ये येत नाही. फॉर एनी रिझन, जर अस्वस्थता असेल सरकारमध्ये किंवा त्याच्या पाठीमागचं बहुमत गमावलं असं वाटलं असेल, फॉर एनी रिझन, ते कारण काही असो, जे सरकार 2.5-3 वर्ष चालू होतं, अचानक त्या सरकारमध्ये अस्वस्थता जी निर्माण झाली त्याचं उत्तर राज्यपाल नाही देऊ शकत, त्याचा संबंध राज्यपालाशी येत नाही. कुठल्याही कारणानं जर अस्वस्थता असेल तर असं ज्याच्या पाठीशी बहुमत नाही ते सरकार सत्तेवरती टिकू देणं लोकशाहीसाठी योग्य नाही. खरं तर त्याच्यावरती कुठलीही शंका घेतलेली नाहीये, फक्त तुमच्या पाठीमागं असलेलं बहुमत सिद्ध करा इतकं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी बाकीचे पुढचे आर्ग्युमेंट केले आणि अजून 2 गोष्टी त्याच्यामध्ये ज्या येतात, ज्या प्रत्यक्ष तशा अर्थाने कायद्याच्या कक्षेमध्ये येत नाहीत, म्हणून मी मुद्दाम हा व्हिडिओ करून तुमच्यासमोर ते मुद्दे ठेवतोय. हे लिब्रांडू पत्रकार ह्या मुद्द्यांना स्पर्श करायला तयार नाही. 10 जूनला महाराष्ट्रामध्ये जेव्हा राज्यसभेची निवडणूक झाली, 20 जूनला विधान परिषदेची निवडणूक झाली आणि दोन्ही याच्यामध्ये सत्ताधारी आघाडीचा एक उमेदवार पराभूत झालेला आहे. सरन्यायाधीशांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी जो पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही काही अस्वस्थता नाही असा मुद्दा जेव्हा उपस्थित केला, खरं तर त्याला काउंटर करणारा प्रश्न जो प्रत्यक्ष सुनावणीमध्ये नाही येऊ शकत, कारण की त्यांच्या त्या कक्षेमधली ती गोष्ट नाहीये. यापूर्वी ही जी सत्ताधारी आघाडी आहे तिच्यातले मतभेद 3 अतिशय ठळक मुद्दे आहेत. नंबर 1, सभापती म्हणून किंवा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जे नाना पटोले होते त्यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर एकमताने कुठल्याही अध्यक्षाची निवड महाविकास आघाडीला करता आलेली नाही. त्याला 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. त्याच्यातून सगळ्यात पहिला मुद्दा सिद्ध होतो की महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नाही आणि त्यांना ही खात्री नाही आहे की आपण जो उमेदवार उभा करू तो निवडून येऊ शकेल, म्हणजेच आपल्याकडे बहुमत नाही. 1. दुसरा पुरावा, 10 जूनला जेव्हा विधान परिषदेसाठी निवडणुका झाल्या विधानसभेमधून, तेव्हा यांचा एक उमेदवार पराभूत झालेला आहे. हा उमेदवार काँग्रेसचा उमेदवार पराभूत झालेला आहे आणि भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी विजय झालेला. चंद्रकांत हांडोरे त्यांचे उमेदवार होते जे शेवटच्या ह्याच्यामध्ये पराभूत झाले. नाही, आधी माफ करा, आधी राज्यसभेची निवडणूक झाली होती जेव्हा शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता आणि विधान परिषदेसाठी काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला होता. म्हणजे सरन्यायाधीशांनी जे निरीक्षण विचारलेलं होतं, निरीक्षण नोंदवलं नाही, खरं तर प्रश्न विचारला होता की 3 वर्ष हा आघाडीचा कारभार सुरळीत चालू होता. सुरळीत चालू होता ह्या शब्दाबद्दलच खरं तर शंका आहे, कारण की तो सुरळीत चालू नव्हता. ह्याचे 3 पुरावे. पहिला पुरावा, नाना पटोलेच्या जागी दुसरा अध्यक्ष निवडून आणता आला नाही. पहिले राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला आणि नंतर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. म्हणजे हे 3 घटना या सगळ्या प्रकरणाच्या आधी घडलेल्या आहेत की सत्ताधारी आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. अर्थात हे मुद्दे तिथे चर्चेला येत नाहीत, म्हणजे ते प्रत्यक्ष जी कायद्याची परिभाषा आहे त्याच्यामध्ये येत नाही. म्हणून तुषार मेहता जे राज्यपालांचे वकील आहेत ते शांतपणे असं सांगत होते की ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आमच्या अखत्यारीमध्ये येत नाहीत. राज्यपालाचा अधिकार म्हणून मी ज्या कुठल्या मुख्यमंत्र्याला एकदा बहुमत आहे याचा अर्थ असा होत नाही की त्याला कायमस्वरूपी ते बहुमत आहे. त्याच्या पाठीमागं बहुमत आहे की नाही हे वारंवार विविध मार्गांनी तपासून पाहावं लागतं. जेव्हा सरन्यायाधीशांनी हा मुद्दा उपस्थित केला की पावसाळी अधिवेशन विधिमंडळाचं प्रस्तावित होतं त्याच्या आधीच ही घाई का केली, मग तेव्हा त्यांनी परत खुलासा केला की आमदारांनी तक्रार केलेली आहे, त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या शिवसेनेचे संजय राऊत यांच्याकडून कशा मिळालेल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं विधिमंडळामध्ये जी अस्वस्थता होती आणि त्यांच्या जीवाला धोका आहे असे जेव्हा प्रत्यक्ष तक्रार केल्या गेली, ह्या सगळ्यातून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या संदर्भामध्ये काही गंभीर पेचप्रसंग निर्माण झाले आणि तेव्हा
राज्यपालांनी जो आपला अधिकार वापरला त्या अधिकारामध्ये प्रत्यक्ष राज्यभवनामध्ये आमदारांना बोलवलेलं नाही. सत्तेवरती कुठला पक्ष आहे, त्याच्या पाठीमागं किती आमदार खासदार आहेत याची परेड राजभवनावर झालेली नाही. हेडकाउंट म्हणजे डोकी तिथं मोजली गेलेली नाहीये. याचा जो वैध मार्ग आहे, राज्यपालांचा जो अधिकार आहे की त्याच्यातून ते फक्त मुख्यमंत्र्याला विचारू शकतात की तुमच्या पाठीमागं बहुमत कसं आहे ते सिद्ध करा, आणि हे प्रत्यक्ष विधिमंडळाच्या पटलावरतीच घडावं लागतं. आणि तेच राज्यपालांनी तेवढाच अधिकार वापरलेला आहे. आणि त्याच्यानंतर बहुमताला सामोरं न जाता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. याचा राज्यपालाचा काही संबंध नाही. त्यांनी राजीनामा दिला, ती जागा रिकामी झाल्याच्या नंतरच मग दुसऱ्या कोणी केलेला दावा मान्य केल्यावरती त्यांनाही बहुमत सिद्ध करा हेच सांगितलेलं आहे. आणि जेव्हा तिथे अध्यक्षाची खुर्ची रिकामी होती, आधी विधिमंडळाचा अध्यक्ष निवडा, की ही सूचना त्यांनी आधी महाविकास आघाडी सरकारला सुद्धा केलेली होती की जी त्यांनी ऐकली नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये हा जो खटला चालू आहे त्याचे सगळे व्हिडिओ शांतपणे आपण पाहू शकता. आपण स्वतः त्याच्यावरती मत तयार करू शकता. पत्रकारांनी ज्या पूर्वग्रह दूषित बुद्धीनं याच्या बातम्या दिलेल्या आहेत ते अतिशय निषेधार्ह असं आहे. आणि त्याच्यातून ही पत्रकारिता निष्पक्ष तटस्थ न राहता हे एका अर्थाने विकल्या कसे गेलेत, लिब्रांडू कसेत आणि HMB चाय बिस्किट पत्रकार कसेत हेच त्यांनी सिद्ध केलेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.